आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही आहे माझी ताई, कलेक्टर सुंदरी मोहिते. असाल तुम्ही कलेक्टर. तुम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये खोटं पाडलं होतं. मला नाही बोलायचंय. तू जा बरं इथून. एक मिनिट ऐकून घे. ते एक नाटक होतं. तुझ्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी केलेलं. माझे बाबा पण ह्याच गावातले. गेली 10 वर्ष ते मुजुमदारकडे ड्रायव्हर म्हणून काम करतायत. सुट्टी मिळाली की येतात आणि पैसे देऊन निघून जातात. खूप दिवसांनी त्यांना इकडे यायला वेळ मिळाला होता म्हणून मी खूप खुश होते. त्यांच्या आवडीचं जेवणही बनवलं होतं. पण एवढ्यात त्यांचा फोन आला. हॅलो बाबा, तुम्ही येताय ना घरी की उशीर होणार आहे यायला? आणि मी तुमच्या आवडीचं जेवण पण बनवलंय. हा अगं इथे थोडी गडबड झाली. इथे गडबड म्हणजे? अगं ते आपले छोटे साहेब आहेत ना, अगं त्यांनी ना नशेमध्ये माझ्याकडे चावी घेतली हट्टानी आणि गाडी चालवली ना त्यांनी. अरे देवा, मग आता? अगं मग काय, उडवलं एका माणसाला. बिचारा मेला जागेवर असतो. बापरे. अहो बाबा, तुम्हाला काही झालं नाहीये ना? तुम्ही कुठे आहात बरं? आणि आता? नाही अगे मी पोलीस स्टेशनच्या बाहेरच आहे. अगं आणि त्यांनी कबुली जबाब दिलाय पोलिसांसमोर. बघू आता काय होते. कोणाशी बोलतोस फोनवर? फोन ठेव. मोहन, कोणाला काही सांगायचं नाहीये. हो हा, फोन ठेव. बस इकडे. हो. हा तर मुजुमदार साहेबांचा आवाज आहे. आणि त्यानंतर त्यांच्या अटकेसाठीच कॉल आला होता. अच्छा, म्हणजे पोलीस देखील मुजुमदारला मिळालेले? नाही, नुसते तेच नाहीत. जे शामराव ऍक्सिडेंट मध्ये गेले ना, त्यांच्या घरचे सुद्धा. काय? हो, मी त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आले. मी त्यांना विचारलं की तुम्ही का नाही जाब विचारत आहात, पण त्यांनी मुजुमदारच्या विरोधात काहीच ऐकून घेतलं नाही. उलट मलाच हाकलून दिलं. मला असं वाटतंय की त्यांना कोणीतरी घाबरवतंय किंवा त्यांना पैसे दिले. पण मुजुमदार त्याच्या भावाला वाचवण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाईल? तो त्याच्याही खालच्या थराला जाऊ शकतो. पण मग आता मी FIR मध्ये वाचलंय की एक चहावाला आहे ज्याने हे सगळं प्रकरण स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. हो, जे शामराव गेले ना, त्यांचे नातेवाईकही हेच म्हणत होते की बातमी द्यायला कोणत्या चहावाल्याने फोन केला होता. मग आपण त्या चायवाल्याला शोधू. नाही नको, आदित्य गेलाय तिकडे, त्याची गरज नाही. फक्त तोपर्यंत मुजुमदार त्यांच्यापर्यंत पोचायला नको. काय रे, त्या सुजितने ऍक्सिडेंट केला तो हा स्पॉट ना? अरे बाबा हळू बोल, ऐकेल ना कोणीतरी. कुठं जोरात बोलतोय मी? हळूच बोलतोय ना. जाऊ दे. अरे पण ह्या स्पॉटवर तो ऍक्सिडेंट बघणारा चहावाला असायला पाहिजे ना. पण इथं तर त्या चहावाल्याचं नामो निशाण नाहीये. मग धरणार कोणाला आपण? अरे थांब, ती समोरची पार्टी चहावाल्याच्याच मागावर आहे वाटते. लप लप लप. चल. अरे चहाची टपरी तर इकडेच होती, माहिती मला. मग काय टपरी सकट गायब झाला की काय? तो कळत नाही. इकडे वॉचमॅन पण दिसत नाही. कोणाला विचारणार? आदित्य दादा, मग अशा ठिकाणी कोणी चहाचा स्टॉल टाकला तर तो लॉस मध्येच जाणार नाही का? म्हणजे तुला असं म्हणायचंय की इकडे चहावाला नव्हताच? माहित नाही. थांब, कोणाला तरी विचारायला हवं. थोडी चौकशी करूया आपण. काका, एक्सक्यूज मी, ऐका ना. इकडे काल ऍक्सिडेंट झाला होता, त्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का?
काका तुम्हाला काय माहिती असेल तर? हो, काल इथेच ऍक्सिडेंट झाला. तुम्ही बघितला का ऍक्सिडेंट होताना? हो बघितला. मग तुम्हाला माहितीये काय गाडी कोण चालवत होतं, काही बघितलं तुम्ही? नाही, तेवढं नाही बघितलं, कारण मी जस्ट पोहोचलो तेव्हा ऍक्सिडेंट झालेला होता. पोलीस आले, त्यांनी चहावाल्याला काहीतरी प्रश्न विचारला, पण कालपासून तो चहावाला काही दिसत नाहीये. कदाचित घाबरला आणि निघून गेला असेल. चला आपल्याला काय करायचंय, चला. आपली सगळी भिस्त तर चहावाल्यावर होती. हो ना. ठीक आहे, निघूया. हो, नक्कीच चांगली बातमी आली असणार. हॅलो, सापडला का तो चहावाला? नाही साहेब, नाही सापडला तो. अरे कुचकाम्यानो, नाक कापताय का माझं? अरे ते मुजुमदार साहेब माझ्या समोर बसलेत. म्हणजे असं झालं नाही ना की आपल्या आधी ती सुंदरी पोचली त्याच्यापर्यंत. हा, असं जर झालं ना तर ते मुजुमदार साहेब कच्च खातील ना, मला कच्च खातील. पाटील काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, काही नाही, काही नाही. घाबरू नका साहेब, कशाला घाबरताय तुम्ही? अहो, सुंदरी आणि तिच्या नवऱ्याच्या हाताला सुद्धा लागलेला नाही तो चहावाला. तुम्हाला कोणी सांगितलं? अहो, आता त्यांना बघितलं मी. ते सुद्धा त्या चहावाल्याला शोधत आले होते. माहितीये का तुम्हाला, एका माणसाने त्यांना सांगितलंय की तो चहावाला त्या पोलिसांच्या चौकशीला घाबरून काल रात्रीच पडून गेला. शाबास मर्दानो, शाबास. हो साहेब. काय झालं? सापडला चहावाला? अहो साहेब, त्या चहावाल्याला आता शोधाचीही गरज नाही आणि त्याला डांबाचीही गरज नाही, कारण तो पोलिसांच्या भीतीने काल रात्रीच पळून गेला. आणि मुख्य म्हणजे तो सुंदरीच्या हातालाही लागला नाही. चला, म्हणजे उद्या कोर्टात माझ्या भावाच्या विरुद्ध एकही साक्षीदार नाही. जे काय असतील ते आपले खोटे साक्षीदार, बरोबर? अहो तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. तुम्हाला जर काही तयारी करायची असेल ना तर ती भूमिपूजनाची करा. फॅक्टरी मी बांधतोय का तू? राजू, आपल्याला तर मुजुमदारी नको आणि पोलीस पण नको. आपण आपल्या इथून कायमचे जाऊ. चल. कुठे चाललाय तुम्ही? कोण तुम्ही? विचारणारे कोण तुम्ही? मी कलेक्टर सुंदरी मोहिते. आम्ही तुमची मदत करायला आलो इथे. आणि हे माझे मिस्टर. आणि हिला तर तुम्ही ओळखताच ना? नाही ओळखत मी हिला. आणि मला तुमच्याशी बोलायचं नाही. जाऊ द्या मला. एक मिनिट, बघा, तुम्ही जा, आमची काही हरकत नाही, तुम्ही जा. पण फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जर आता अन्यायाविरुद्ध उभी नाही राहिला ना तर रेखाच्या वडिलांना फाशी होणार. आणि तेही तुमच्यामुळे. हा, तो सोहळा बघून जाता आता जाता. अहो काय बोलताय? मला काही कळत नाहीये. न कळण्यासारखं बोलतच नाहीये मी. तुम्हाला चांगलंच माहितीये मी काय बोलते. सुंदरी ताई, जाऊ दे, यांना नाही कळणार ग. पैशांच्या मोहात यांनी स्वतःच्या नवऱ्याच्या खुनाला देखील मोकाट सोडले. मग माझे वडील निर्दोष असतील तर यांना काय फरक पडणार आहे? नाही नाही, असं नको बोलू ताई.
तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या मरणाचे भाव लावलेत असे? हे काय आहे? इकडे बाळा. हा तुमचा मुलगा आहे ना? हा उद्या जेव्हा हा शिक्षण घेईल, मोठा ऑफिसर होईल, त्याला नक्की सांगा हा, त्याच्या वडिलांच्या मृत्यूचे जे पैसे मिळाले त्याच्याने तुम्ही त्याचं भविष्य घडवलं. असं नको बोलू ताई. आणि फक्त स्वतःच्या स्वाभिमानाचा नाही, माझ्या वडिलांचा सुद्धा सौदा केलाय तुम्ही. कोणी हक्क दिला तुम्हाला? भेकड आहात तुम्ही. आणि पैसा इतका महत्वाचा आहे तुमच्यासाठी? हा पैसा महत्वाचा. तुम्हाला काय माहित आम्ही कसे दिवस काढतो. अन्नाचा घास घेताना सुद्धा विचार करावा लागायचा. आपल्या मुलाला जेवण मिळावं म्हणून रात्री पाणी पिऊन झोपायचो. आणि त्यात हे गेल्याची बातमी आली. असं वाटलं विष पिऊन मारावं. नंतर कळलं सुजित मुजुमदारामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला. तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता. मी लगेच पोलीस स्टेशन मध्ये गेले. भांडले, रडले, डोकं आपटलं. पोलीस म्हणाले मला न्याय मिळेल. काय वेळात माझ्या दारात माणसं आली आणि धमकी देऊन गेले. मी काय बोलले, कुणाला सांगितलं तर माझ्या लेकराला मारून टाकते. म्हणून काल मी याला हाकललं. वाटलं विष पिऊन जगणं संपून टाकावं. कारण कोणाशी लढण्याची ताकद उरली नाही माझ्यात. एवढ्यात मुजुमदार मला पैसा देऊन गेला. वाटलं आपलं नाही पण आपल्या मुलाचं तरी आयुष्य घडू म्हणून मी पाऊल उचललं. ताई जाऊ द्या मला. बघा इथून पुढे काय निर्णय घ्यायचा आहे ते तुमच्या हातात. मी अजिबात फोर्स नाही करणार. बाळा तू उद्या मोठा होशील, मोठा ऑफिसर होशील, जे काही होशील, तेव्हा तुला तुझ्या आईची चूक कळेल. ती तुझ्याशी खोटं बोलत होती हे कळेल. तेव्हा तू तिच्या रागवू नको. हे बघ आई एकटी आहे, तिची साथ कधी सोडू नको. तिचा हात घट्ट धरून ठेव. आम्ही तुझ्या आईला मदत करण्याचा प्रयत्न केला पण तिला ती मदत नकोय. चल थांबा. चुकलं माझ्या मुलासमोर मला ताट मानेने उभं राहायचंय आणि त्याची मानही ताट ठेवायची. मला तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मी. सुंदरीताई आता तरी माझे बाबा सुटतील ना? काही कल्पना नाही, कारण त्यांनी कन्फेशन वरती सही केली. त्यांनी हे मान्य केले की अपघात त्यांनीच केलाय. पण आता लवकरात लवकर आपल्याला त्यांना भेटायला पाहिजे. अरे गुड मॉर्निंग मॅडम, काय काम? हे आमचे वकील आहे, आम्हाला ड्रायव्हरला भेटायचं. सॉरी नाही भेटता येणार, उद्या कोर्टात भेटा. आणि जर एवढाच पुळका असेल ना तर परमिशन घेऊन या. अच्छा परमिशन हवी का तुम्हाला? काय तुमची भाषा, काय बोलायची पद्धत. तुमच्या समोर एक IAS ऑफिसर बसतीये, कळते तुम्हाला? काल जेवढी रिस्पेक्ट द्यायची आहे ना ती दिली आहे. आज या मला ऑर्डर करतायत, ती मी पाळू नाही शकत. पाळू नाही शकत? परमिशन लागेल. ठीक आहे, मला एक गोष्ट सांग की FIR बदलताना
कोणाची परमिशन घेतली होती? ए चुप! हळू 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 हे बघा माझ्या कानाचे पडदे फाटायची वेळ आली आहे. काय गप्प बस, आता तर मी सुरू केलंय. मला सांगा, मुजुमदाराकडनं पैसे घेऊन ड्रायव्हरला अडकवताना कोणाची परमिशन घेतली होती? ए जास्त बोलू नकोस, आता आतमध्ये डांबीन. जा घरी जा, आता आतमध्ये घालू ना फोडीन तुला. असं अंगाला हात तर लावून दाखवा. लावा ना हात. नोकरी हवी आहे ना? ती वर्दी हवी आहे ना? एका झटक्यात तुमची नोकरी घालवायचा बंदोबस्त करू शकते. परमिशन हवी आहे? 1 मिनिट. जैन कमिशनर सर. हो, कलेक्टर सुंदरी मोहिते बोलते. हो सर. नाही, थँक्यू सर, थँक्यू सो मच. काम असं होतं की मी सकाळी तुम्हाला बोलले होते ना. हां, मी पोलीस चौकीतच बसली आहे. अच्छा, फोन देऊ? ठीक, देते. जैन साहेब. हां सर, सॉरी साहेब, चुकून झालं. हो साहेब. नाही साहेब, थँक्यू साहेब. जैन. ए मॅडमला घेऊन जा, ड्रायव्हरला भेटव. कमिशनरचा फोन येताच भाषा बदलली तुमची. बरं, मला अटक करणार होतात ना, करायची अटक? सॉरी. नाही सॉरी नाही, रस्ता कुठे दाखव ना. या मी दाखवतो. बाबा. अरे अरे बाळा, तू इथे कशी? ती तुम्हाला भेटायला आली. आपण कोण? बाबा, या कलेक्टर मॅडम सुंदरी मोहिते, त्या आपल्याला मदत करतायत आणि त्याच तुम्हाला सोडवणार पण आहेत. आणि हे त्यांचे यजमान. हा, नमस्कार. नमस्कार. बाबा, तुम्ही खोटा कबुली जबाब का दिलात? खोटा नाही, मी खरंच तो गुन्हा केलाय. म्हणजे एकतर तुम्ही खोटं बोलताय किंवा रेखा खोटं बोलतीये. म्हणजे आम्हाला रेखाने सांगितलंय, तुम्ही तिला कॉल केला होता आणि सांगितलं होतं की सुजितने स्वतःचा गुन्हा कबूल केलाय. मी तो खोटा फोन केला होता. अटक मलाच झाली होती. म्हणजे अटक केल्यावरही तुमच्याकडे फोन होता? हो, तो माझ्याकडे राहिला होता. मग याची शिक्षा तुम्हाला नाही, पोलिसांना व्हायला हवी. हे बघा मॅडम, मी कबुली जबाब दिलाय ना, आणि तुम्ही हात पडू नका. विषय संपला. भोईटे. येस मॅडम. एक कागद आणि पेन आणा. येस. यावर तुमची सही करा. म्हणजे? मला तुमची सही बघायची आहे. सही करा. नाही, मला सही करता येत नाही. कबुली पत्रावर तुम्हीच सही केली ना, मग सही करता येत नाही? काय म्हणजे त्या कबुली पत्रावर तुम्ही सही नाही केली, दुसऱ्याने कोणीतरी केली. अगदी तसंच जसं सुजितचा गुन्हा तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतलाय, बरोबर ना? का करताय तुम्ही हे? का तुम्ही स्वतःचं भविष्य आणि तुमच्या लेकीचं भविष्य गोत्यात आणताय? नाही, ते काय, मी हे होऊ देणार नाही. मॅडम, प्लीज असं काही करू नका. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल.
म्हणजे मुजुमदार साहेबांनी वचन दिलंय, मी जर हा गुन्हा माझ्या डोक्यावर घेईन ना तर माझ्या मुलीचं सगळं शिक्षण पूर्ण करतील, अगदी अगदी लग्नापर्यंत सगळा खर्च करतील. मी तुला म्हणाले होते ना, हा मुजुमदार जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. अहो काय करताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? अहो तुम्ही जर मुजुमदाराचा गुन्हा स्वतःच्या डोक्यावर घेतला ना तर तो बाहेर मोकाट फिरेल, पुन्हा गुन्हे करेल. आणि त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवताय तुम्ही. काय सांगितलंय त्याने की तो रेखाचा सांभाळ करेल, पण काय गॅरंटी याची? उलट मला असं वाटतं तोच हिला त्रास देईल. कारण फक्त रेखा आहे जिला माहिती तुम्ही गुन्हा केलेला नाहीये. बापरे, मी ह्याचा विचारच केला नाही. मग आता? एक मिनिट ऐका माझा, तुम्ही पॅनिक होऊ नका. फक्त उद्या कोर्टात गेल्यानंतर तिथे वकील असतील, ते सांगतील तेवढं ऐका बस. आणि हो, तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, तुम्हाला वाचवण्यासाठी आपल्याकडे साक्षीदार देखील आहे. कोण? चहावाला. घाबरू नका, तो आमच्या घरी सेफ. आणि त्या मुजुमदारला तर अजिबातच घाबरू नका, कारण आता काहीही झालं तरी त्याला मी सोडणार नाही.